पशुवैद्यकीय रोग निदान प्रयोगशाळा नारायणगाव च्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा, आपले सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे. माझी गाय गाभण का राहत नाही या मालिकेमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फेक्शियस बोवाईन राहिनोट्रकायटिस म्हणजेच IBR या रोगाविषयी चर्चा केली. आज आपण जो एक महत्वाच्या रोगाविषयी चर्चा करणार आहोत त्या रोगाचं नाव आहे ब्रुसेलोसिस. हा ब्रुसेलोसिस कसा आढळतो की बऱ्याचशा गोठ्यांमध्ये आपण पाहिलं असेल की या रोगामध्ये गायीच्या शेवटच्या ट्रायमिस्टर मध्ये म्हणजे 6 महिन्याच्या पुढे गर्भपात होतात. मेलेलं वासरू जन्माला येतं, जार पडत नाही, वासरू जिवंत जरी असलं तरी अतिशय अशक्त असतं आणि ती गायी फारसं दूध देत नाही आणि अशा प्रकारे आपलं आर्थिक नुकसान होतं. दुसरं महत्वाचं ही गोष्ट आहे याच्यामध्ये की हा रोग खूपच संसर्गजन्य आहे. एखादं ॲबॉर्शन जर गोठ्यामध्ये झालं तर आसपास हा स्प्रेड लगेच होतो डिस्चार्जेस मध्ये. त्यामुळं हा रोग तसा खूप महत्वाचा आहे. त्याविषयी आपण पहिली तांत्रिक चर्चा करू आणि मग काय उपाययोजना करता येतील याच्याविषयी आपण चर्चा करू. हा रोग कशामुळे होतो तर हा एक जीवाणूजन्य रोग आहे, म्हणजे बॅक्टेरियामुळे होणारा रोग आहे. त्या बॅक्टेरियाचं नाव आहे ब्रुसेल्ला ॲबॉर्टस. या बॅक्टेरियाच्या बऱ्याचशा स्ट्रेन संपूर्ण जगामध्ये आहे. हा रोग भारतामध्ये तर मोठ्या प्रमाणात आहे, परंतु काही देश याच्यामध्ये जगामध्ये असे आहेत की युरोप म्हणा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, तर या देशामध्ये याचं पूर्ण निर्मूलन झालेलं आहे. मग त्यामुळं आपण आपले जे दुधाचे पदार्थ किंवा दूध आपण जर उद्या एक्सपोर्ट करायचं म्हटलं आणि जर हा व्हायरस आढळला तर ती संपूर्ण बॅचच्या बॅच रिजेक्ट होऊ शकते. म्हणून इथून पुढे स्वच्छ दुधाला खूप महत्व आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा या रोगाचं खूप महत्व आहे. दुसरी गोष्ट, हा होतो कुठल्या कुठल्या प्राण्यांमध्ये तर गायींमध्ये होतो, म्हशींमध्ये होतो, शेळ्यांमध्ये होतो, मेंढ्यांमध्ये होतो, घोड्यांमध्ये होतो. नंतर जे सस्तन प्राणी आहेत अगदी सशांमध्ये पण आढळून आलेला आहे. समुद्रामध्ये जे सस्तन डॉल्फिन्स आहेत त्या डॉल्फिन्स मध्ये सुद्धा हा ब्रुसेल्ला आढळून आलेला आहे. म्हणजे हा सर्व जगामध्ये सर्व वातावरणामध्ये आढळून येणारा हा बॅक्टेरिया आहे. आता याचा प्रसार कसा होतो तर याचा प्रसार हा जे गर्भपात झालेलं जे जनावर आहे याचे जे गर्भपाताबरोबर जे पाणी पडतं किंवा स्त्राव पडतात किंवा जे गर्भपात झालेले जे मटेरियल आहे म्हणजे मेलेलं वासरू, जाराचे तुकडे, हे जे आपण डिस्पोज करतो ह्याच्यातून त्याचा पुढे प्रसार होतो आणि हा बॅक्टेरिया ओलसर वातावरणामध्ये 6-7 महिन्यापर्यंत जिवंत राहू शकतो. त्यामुळे हे जे मटेरियल आहे हे मुख्य त्याचा सोर्स आहे की ज्याच्यातनं हे बॅक्टेरिया बाहेर पडतात. मग आपल्या गोठ्यातल्या जनावराला कुठून होतो? हे जे स्त्राव आपण टाकतो पाण्यावाटे ते जातं, पाणी पुन्हा विहिरीत जातं, पुन्हा ते प्यायला आपण घेतो, त्या पाण्यावाटे याचा प्रसार होतो. गोठ्यामध्ये शेजारी आजारी आजूबाजूला असलेल्या प्राण्यांना हवे वाटे, चाऱ्या वाटे, अगदी त्यांचे जे म्युकस मेम्ब्रेन आहे डोळे वगैरे ह्याच्यातून सुद्धा याचं ट्रान्समिशन होतं. इतका तो संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे हे बॅक्टेरिया तसं निर्मूलन करणं हे बरंच अवघड काम आहे. तर हे याचं ट्रान्समिशनचं झालं. आता लक्षण, तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जनावराला याची लागण झाल्यानंतर ताप येत नाही, जनावर आजारी पडत नाही. पहिलं लक्षण तेव्हाच दिसतं ज्या वेळेला गर्भपात होऊन जार पडत नाही त्यावेळेलाच पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात येतं की हे ब्रुसेल्ला असण्याची शक्यता आहे. मग याचं कंट्रोल कसा करायचा? पहिली गोष्ट की असं जर जनावर आपल्या गोठ्यामध्ये अशी जर घटना घडली तर गर्भपात झालेलं जनावर पहिल्यांदा वेगळं बांधावं, त्या कळपामध्ये ठेवू नये. त्याचं रक्त तपासणीला करायचं आणि याचं निदान करायला आपल्याकडे
स्पॉट टेस्ट आहे, त्याला म्हणतात रोज बेंगॉल प्लेट ॲग्लुटिनेशन टेस्ट, RBPT. तर ही टेस्ट आहे. आता ही टेस्ट आपल्या लॅबमध्ये उपलब्ध आहे. ही प्राथमिक टेस्ट आहे. तुम्ही जर ब्लड सॅम्पल आणला आपण इतर लगेच तपासून 5 मिनिटांमध्ये आपल्याला निदान देता येतं की बाबा हे ब्रुसेल्ला आहे, नाही, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, किंवा तिचं तीव्रता किती आहे, माइल्ड आहे, मॉडरेट आहे, सिव्हिअर आहे, किंवा जास्त प्रमाणात आहे, याच्यावर आपल्याला पुढे निर्णय येतो. निगेटिव्ह असेल तर काही प्रश्न नाही, तुम्ही ते जनावर पुन्हा तुमच्या कळपामध्ये आणू शकता. आता ह्याच्या पुढची जर टेस्ट करायची असेल अगदी कन्फर्मेटरी, तर त्याला एक एलायझा म्हणून टेस्ट असते, ज्याच्यामध्ये रक्तातल्या अँटीबॉडीजचं प्रमाण पाहिलं जातं. ती पुढच्या आपल्या ज्या प्रयोगशाळा आहेत औंधला वगैरे शासकीय, त्याच्यामध्ये ते होऊन जातं. आता ह्याचं होऊ नये म्हणून काय करता येईल, कंट्रोल होऊ नये म्हणून, तर याला लस उपलब्ध आहे. पण ही जी लस आहे ही 4 महिने ते 10 महिन्यांच्या वासरांमध्ये टोचली जाते. भारतामध्ये हेस्टर कंपनीची ब्रुसेल्ला अबॉर्टस स्ट्रेन 19 नावाची जिवंत लस उपलब्ध आहे. आपल्या सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये ती उपलब्ध आहे. 4 ते 10 महिन्यांच्या कालावधीनं जर ही लस टोचली तर त्यांना आयुष्यभर ब्रुसेल्ला होत नाही. तर हा त्याचं लसीकरण मी सर्वांना आवाहन करतो की आपल्याकडे जे कालवडी आहे कमीत कमी त्यांना ती लस टोचून घ्या, म्हणजे पुढे ब्रुसेल्लाचा हा धोका आपल्या गोठ्याला राहणार नाही. हे झालं ते रोगाविषयी माहिती. पण आता याचं दुसरं पण महत्व आहे की समजा आता हा घोड्यामध्ये झाला तर घोड्यामध्ये काय लक्षणं दिसतात. तर एक फिस्चुलस व्हिदर म्हणून एक कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये जे फर बिर आहे त्याच्या बाजूला सूज येते आणि घोड्यांमध्ये पण ॲबॉर्शन असतं. दुसरी गोष्ट, हा रोग माणसामध्ये पण होतो. माणसात याचं ट्रान्समिशन कसं होतं, पाण्यातून होतं. नंतर हे आपण जे उचलतो मेलेलं वासरू, काही डॉक्टर्स आमचे ओपन हाताने जार काढतात, त्यांना त्याची लागण होऊ शकते. दुधातून होते. दूध जर न उकळता पिलं तर हे जंतू त्याच्यातनं जातात आणि माणसाला लागण होते. माणसामध्ये याची काय लक्षणं दिसतात, माणसामध्ये अँड्युलंट फिवर, आज ताप येईल, पुन्हा 2 दिवस येणार नाही, 3 दिवसांनी ताप येईल, पुन्हा ताप येऊन जोरात घाम येईल, गुडघे दुखतील, कंबर दुखेल, हाड दुखायला लागतात. पुरुषांमध्ये जे अंडकोश असतात, टेस्टिकल्स, त्यांना सूज येते. अशा प्रकारची लक्षणं माणसामध्ये दिसू शकतात. याचं रोग निदान सुद्धा त्याला परिस्थिती अशीच आहे की ह्याच टेस्ट आहेत, एलायझा वगैरे, त्याच्यामधून टायटर केला जातो. तर हा रोग होऊ नये म्हणून जास्त उपचार करणं गरजेचं आहे, कारण एकदा झाल्यानंतर याला ट्रीटमेंट ॲज सच नाही. आता झाल्यावर काय करायचं, तर माइल्ड आणि मॉडरेट फॉर्म मध्ये जर असेल, कारण हा बॅक्टेरियल डिसीज आहे, सेल्फ इम्युन आहे, बाकी तर काही आजार याच्यात दिसत नाही, ताप दिसत नाही. गायींमध्ये, गायींचं सांगते मी, माणसाचं नाही, गायींमध्ये दिसत नाही. त्यामुळे याला त्या गायीची प्रतिकार शक्ती वाढवणे, त्यासाठी मिनरल मिक्सचर, व्हिटॅमिन ई, सेलेनियम यासारखे इंजेक्शन्स वगैरे देणे. दुसरी गोष्ट, प्रत्येक महिन्याला गर्भपात होऊ नये म्हणून इंजेक्शन्स देणे. अशा प्रकारचे उपचार करून आपण माइल्ड आणि मॉडरेट ही जी श्रेणी आहे, याच्यातली जी लागण आहे, ही आपण कंट्रोल करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या रोगाविषयी जागरूक राहून, दक्षता घेऊन जर आपण काळजी घेतली तर या रोगामुळे आपल्या गोठ्यामध्ये येणारं जे वंध्यत्व आहे हे आपण निश्चित टाळू शकतो. तर या आता आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओज मध्ये बाकी जी काही कारण आहेत निरनिराळी वंध्यत्वाची किंवा गाभण न राहण्याची, त्याच्यावर आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू. माझी सर्वांना विनंती अशी आहे की मी गेली 40 वर्ष प्रत्यक्ष फील्डमध्ये काम केलेलं आहे, अभ्यासही केलेला आहे, आणि या सर्व गोष्टींनी परिपूर्ण आपल्याला माझं जे ज्ञान आहे ते आपल्याशी मी शेअर करीत आहे. तर कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हे फक्त आपल्या पुरतं न ठेवता आपल्या गावातले जे व्हॉट्सअप चॅनेल, व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर जरूर शेअर करा, की जेणेकरून बाकी शेतकऱ्यांना सुद्धा या गोष्टींची माहिती होईल आणि सर्वच लोकांना, शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट, माझा व्हिडिओ चॅनेल जे आहे
हा आपण सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जे जे नवीन नवीन व्हिडिओ निरनिराळ्या विषयावर टाकणार आहे ते टाकल्यानंतर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला ते पाहता येतील. सर्वांचे मनापासून धन्यवाद.